हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजची सकाळ खूप छान झालेली आहे आणि ही सकाळ गावाकडची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आमच्या घरासमोर काम चालू आहे. हे काम म्हणजेच हायवेचं काम चालू आहे आणि आमच्या घरासमोरची जवळ जागा ही हायवे मध्ये गेलेली आहे. आणि घरासमोर छान अंगण होतं. नारळ, आंबा, पेरू अशी अनेक फुलझाडे सुद्धा होती. पण घरासमोरील जागा रस्त्यामध्ये गेल्यामुळे ना अंगण सुद्धा गेलं आणि समोरची जागा सुद्धा झाडं सुद्धा तोडून टाकलेली आहेत. तर समोर असं काहीच ओक्क घर दिसत आहे. आणि अन्वी सुद्धा उठली ना सकाळी सकाळी की तिची सकाळ अशी असते की उठली की त्यातली बाहेर जाते आणि मस्त खेळत असते. खरंच गाव ते गावच असतं आणि आपलं घर म्हणजे स्वर्गच असतं जणू. आणि हा गावाकडचा व्हिडिओ ना संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. छान छान गोष्टी यामध्ये मी शेअर केलेला आहे आणि आमच्या घरी एक ना छोटस कार्यक्रम होतो, तो सुद्धा मी यामध्ये शेअर केलेला आहे. कोणता काळ आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि इथे मी चहा पित होते, तर चहामध्ये ना चहा कमी आणि मलाई जास्त असं काहीसं झालं होतं. कारण सुद्धा तेच आहे की आमच्या घरी दूध आहे, तर दूध जास्त असल्यामुळे माझं नेहमीच असं होत असतं. आणि छान इथं अन्वीन नाश्ता केला होता आणि खेळत होती ती. तर आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे ना घरी खूप फॅमिली मेंबर्स आहेत आणि मुलं सुद्धा खूप आहेत. जॉईंट फॅमिलीचा एक खूप छान असा फायदा असा होतो की घरामध्ये खूप माणसं असतात आणि दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो ना हे खरंच कळत नाही. खूप छान वाटतं. आणि इथे बघा, आम्हाला सगळं काम करायचं असतं. जो काही काम कोण करत असेल ना ते काम सुद्धा आम्हाला करायचं असतं. आणि अन्वीची आत्तू सुद्धा आली होती आणि ह्या आत्तूचंच लग्न आहे. तर ह्या आत्तूचं सुद्धा एक छानसं फंक्शन आहे, ते सुद्धा मी शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सगळे नक्की पहा. आणि अन्वीची आत्तू रांगोळी काढत होती, तर तिलाही रांगोळी काढायची होती. तर तिचाही हट्ट होता की मला आत्तू सारखीच रांगोळी काढायची आहे. मग काय मॅडम रांगोळी काढायसाठी बसल्याच होत्या. मोठी नाही काढताय. लिंबू आहे ह्याच्यात. इथे तुम्ही आमचं डेकोरेशन पाहिलेच असेल. आम्ही आणल्या होत्या काचेच्या बॉटल्स, जे हळदी कुंकूला वाण म्हणून द्यायचं होतं आम्हाला. आणि ते हळदी कुंकू सुद्धा चालू झालं होतं आणि आमच्या मॅडमचं बोरणान होतं. तर हे सगळं तिने घालून घेतलं होतं आणि तिला अजिबात धीर नव्हता आणि जवळ त्यातलं तिने अर्ध फुटाणे खाऊन घेतले होते. बोरणान करायचं ठेवलं होतं कारण छोटी छोटी मुलं त्यासाठी लागतात आणि त्याच्यामुळे मग ती मुलं सुद्धा लेट येणार होती. म्हणून आम्ही तिला म्हणत होतो की हे थोड्या वेळानं घाल, पण मॅडम काय ऐकत नव्हत्या आणि त्यातले जवळ अर्धे फुटाणे ती खायला सुरुवात केली होती तिने. तर छान असं हळदी कुंकू चालू होता. आणि काही ठिकाणी बोरणान नाही करत. एक बोरणान करायचा एक हेतू असाच असतो की आपल्या मुलाला दीर्घायुष्य व्हावं आणि ते मुलांसाठी खूप चांगलं असतं. तर 5 वर्षापर्यंत हे बोरणान मुलांसाठी करतात.
ना महाराष्ट्राचं बोल. तयार आहे ती, पण घालून हॅलो एव्हरीवन, व्हिडिओची तर सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे. तर इथे बघा हळदी कुंकूची छान अशी तयारी झाली आणि ह्या सर्वजण आम्ही घरातल्या अशा तयार झालो आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमचं हळदी कुंकू कसं होतं ते सांगा. ओके. हो, आणि एवढी माणसं बघून सर्वांना प्रश्नच पडला असेल की हे तुमची जॉईंट फॅमिली आहे का? तर हो, आम्ही हे जॉईंट फॅमिली आहे आमची आणि एवढी माणसं आम्ही घरामध्ये असतो आणि गणपतीमध्ये यापेक्षाही खूप जास्त घरामध्ये माणसं असतात. एवढं सुंदर वातावरण असतं ना गणपतीमध्ये. मी गणपतीचे ब्लॉग शेअर केलेले आहेत पण लॉंग व्हिडिओ नाही केलेले आहेत. तर यावर्षी मी नक्की लॉंग व्हिडिओ करेन आणि प्रत्येक एका सदस्याची मी ओळख करून देईन. खूप छान वाटतं खरंच. म्हणजे दिवस कधी उगवतो आणि दिवस कधी मावळतो ना तर समजतच नाही. आणि एवढी घरी माणसं असल्यामुळे ना वाट्याला सुद्धा कामं कमी येतात बरं का. खूप छान वाटतं. त्या साईड नाही बसले मस्त. इथपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. व्हिडिओ थोडासा लॉंग झालेला आहे पण सगळे मुवमेंट मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हणून व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि या पुढचा व्लॉग बघायला विसरू नका कारण खूप छान असं काहीतरी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर चला तर मग भेटूया एका नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.